आज सोमवारी सोनं चांदीच्या बाजारात काहीतरी मोठं घडलंय. पण धक्का देणारी गोष्ट म्हणजे दर स्थिर आहेत. हो, गेल्या काही दिवसांपासून सतत चढ उतार पाहायला मिळत होते आणि आता अचानक बाजार शांत का झाला? आज 27 एप्रिल 2026 रोजी 24 कॅरेट सोनं थेट 1,54,300 रुपयांवर स्थिरावलंय, तर 22 कॅरेट सोनं 1,41,000 रुपयांवर. पण इथेच खरी गेम सुरू होते, कारण तज्ज्ञ सांगतायत की पुढच्या काही दिवसात सोनं अचानक उडी घेऊ शकतं. अमेरिका इराण तणाव, कच्च्या तेलाच्या किमती आणि फेडरल रिझर्व्हचा निर्णय या सगळ्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. मग प्रश्न असा आहे की आत्ताच सोनं घ्यावं का थांबावं? 22 कॅरेट की 24 कॅरेट, नेमकं फायदेशीर काय? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि आजचे लेटेस्ट दर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण एक छोटी माहिती तुमचे हजारो रुपये वाचवू शकते. आजचे सोन्याचे दर. मित्रांनो, बुलियन मार्केटच्या लेटेस्ट अपडेटनुसार आज आठवड्याच्या सुरुवातीलाच सोन्याचे दर स्थिर पाहायला मिळतायत. जागतिक बाजारात कोणतीही मोठी उलथापालथ न झाल्यामुळे आज भारतीय बाजारपेठेत किमतीत जास्त बदल झालेला नाही. 24 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्राम. आजचा भाव आहे चक्क 1,54,300 रुपये. 22 कॅरेट सोन्याचा दर 10 ग्राम. दागिने बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या सोन्याचा भाव आज 1,41,000 रुपये इतका आहे. लक्षात ठेवा, हे बेस रेट आहेत. तुमच्या शहरात किंवा सराफा दुकानात यावर मेकिंग चार्जेस आणि GST यामुळे किमतीत थोडाफार फरक असू शकतो. 24 कॅरेट आणि 22 कॅरेटमधील फरक. अनेकदा आपण सोनं खरेदी करायला जातो तेव्हा सराफ आपल्याला विचारतात की 22 कॅरेट हवं की 24 कॅरेट. तुम्हाला यातील फरक माहिती आहे का? 24 कॅरेट सोने हे 99.9% शुद्ध असते, पण हे खूप मऊ असल्यामुळे याचे थेट दागिने बनवता येत नाहीत. हे गुंतवणूक म्हणजे गोल्ड कॉइन्स किंवा बार्स म्हणून उत्तम आहे. 22 कॅरेट सोने यामध्ये 91% सोने आणि 9% इतर धातू जसे की तांबे, चांदी किंवा जस्त मिसळले जातात. यामुळे सोन्याला मजबूती मिळते आणि म्हणूनच तुमचे सर्व दागिने हे 22 कॅरेटमध्येच बनवले जातात. त्यामुळे जर तुम्ही गुंतवणुकीसाठी सोनं घेत असाल तर 24 कॅरेटला पसंती द्या आणि दागिने हवे असतील तर 22 कॅरेट निवडा. पुढील आठवड्याचा अंदाज. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पुढे काय होणार? 27 एप्रिल ते 2 मे या आठवड्यात सोन्याच्या किमतीत संमिश्र कल दिसू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे 1. जागतिक तणाव. अमेरिका आणि इराणमधील वाढता तणाव सोन्याच्या किमतीला पुन्हा वर नेऊ शकतो. 2. कच्चे तेल. कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे महागाई वाढण्याची शक्यता असते, ज्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळतात. 3. फेडरल रिझर्व्ह. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरांबाबत काय निर्णय घेते याकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. जर व्याजदर वाढले तर सोन्याचे भाव थोडे कमी होऊ शकतात, अन्यथा तेजी कायम राहील. तर मित्रांनो, हे होते आजचे सोन्या चांदीचे ताजे भाव. तुम्हाला काय वाटतं? सोन्याचे भाव 1.5 लाखांच्या पुढे स्थिर राहतील की अजून वाढतील? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. अशाच प्रकारे दररोजचे सोन्याचे भाव आणि सरकारी योजनांच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.